पंकज भोयार साहेब हे उत्तर देत आहेत। हा जो प्रश्न बबनरावजी यांनी उपस्थित केलेला आहे, हा खोतकर साहेब त्याच्यावरती बोलले। संपूर्ण मराठवाड्यामध्ये ही जी फसवणूक आहे, अध्यक्ष महोदय, 5000 कोटी रुपयांची फसवणूक आहे। जवळपास 16 लाख याचे लाभार्थी म्हणजे 16 लाख लोकांच्या ठेवी आहे। ही ज्ञानराधा एक झाली, जिजाऊ आहे, राजस्थानी मल्टी स्टेट आहे, आणखी एक स्टेट आहे। एमपीडीचं त्यांनी जो प्रश्न विचारला तर जिजाऊ मल्टी स्टेट वरती माझ्याच पत्रावरती आपण आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सही करून त्यांचा एमपीडीए झाला। बाकीचा आता राजस्थानीचा एमपीडीए राहिलाय, त्याच्यानंतर ही ज्ञानराजाचा सुद्धा राहिलेला आहे। माझी विनंती आपल्याला, त्या राजस्थानीचे तर अजून फक्त चेअरमन एकटा पकडलाय, जेलमध्ये घातलाय। 300 कोटीची फसवणूक आहे। बाकीचे संचालक सगळीकडे फिरतायत, त्यांचे व्यवसाय चालू आहेत, सगळं चालू आहे। या ज्ञानराधा मल्टी स्टेटमुळे अध्यक्ष महोदय संपूर्ण मराठवाड्यामध्ये 26 लोकांनी आतापर्यंत आत्महत्या केल्या। 26 त्या 26 पैकी बीड मधली एक आत्महत्या आहे। त्या तरुण मुलानं 29 वर्ष वयाच्या मुलानं बिंदुसरा प्रकल्पामध्ये जाऊन बुडी घेऊन स्वतःचा जीव दिलाय। जालन्यामध्ये जीव दिले गेले, हिंगोलीमध्ये असाच प्रकार आहे, नांदेडमध्ये असाच प्रकार आहे। 8च्या 8 जिल्हे फसले गेलेले आहेत। त्याच्यात मराठवाड्यातला एकही जिल्हा राहिलेला नाही। फक्त एक पंढरपूरला एक शाखा आहे आणि एक पुण्याला शाखा आहे, बाकी सगळ्या शाखा आहे आमच्या मराठवाड्याला आहेत। आणि हा सुरेश कुठे हे यांचं वागणं तेलाचा धंदा होता, तेलाच्या धंद्यातून हे दुधाच्या धंद्यात गेला, दुधाच्या धंद्यातनं आणखी कोणत्या धंद्यात गेला। सुरेश कुटेच्या बायकोला पुढे 3 गाड्या आणि पाठीमागे 3 गाड्या म्हणजे प्रोटेक्शन साठी होत्या। इतके शान मध्ये हे लोक वागले। मर्सिडीज गाड्या, लिजंडर, फजंडर, जे काय कोणत्या नवीन कंपन्या आहेत, ज्या मला वाटतं या सभागृहातल्या सुद्धा काही लोकांनी त्या वापरल्या नसत्या, अशा गाड्या वापरायचे। आणि ह्या लोकांनी फसवणूक इतकी भयानक केलेली आहे। मी पंकजींना विनंती करतो, पंकज हा प्रश्न फार गंभीर आहे, याला केंद्रीय बोट काय दाखवलं जातं, जे बबनराव लोणीकर साहेब म्हणले तेच। कोणी काय म्हणतं याचं रजिस्ट्रेशन आमचं नाही, केंद्राचं आहे। मग ज्या वेळेस याच्या परवानगीला जाते त्यावेळेस राज्य सरकारच्या सहकार आयुक्ताची परवानगी, एनओसी असल्याशिवाय आता केंद्र सरकार त्याला मान्यता देत नाही। सहकार आयुक्त आपला सहकार आयुक्त, मग आपली जबाबदारी आहे। हे थोडं तिडकं नाही, 3000 कोटी नाही, 3700 कोटी रुपयाची फसवणूक एकट्या आमच्या इथं एक या म्हणजे लोकांची ही झालेली आहे संघटना। सचिन उबाळे म्हणून त्याचा एक लहान मुलगा आहे, तो पण प्रयत्न करतोय। त्याच्याकडे जे कलेक्शन झालेले लोकांनी जे आणून दिलेले ते 3700 कोटी रुपये एकटा ज्ञानराजाचे आणि 1300 कोटी इतर शाखांचे, असे 5000 कोटी रुपये गेले। याच्या बाबतीमध्ये तातडीनं आपण आणि माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय अमित शहा साहेब यांच्याशी बोलून, कारण हा प्रश्न तिथपर्यंत गेल्याशिवाय सुटणार नाही हे आम्हाला पण जाण आहे त्याची। कारण राज्य सरकार म्हणणार नाही की आम्ही पैसे भरतो यांचे, पण किमान यांच्या जे जप्त केलेले प्रॉपर्टीज आहेत ते तुम्हीच सांगताय किती जप्त केले आतापर्यंत, तुमच्या हाती किती पैसे आलेत, 1000 कोटी आलेत का? मग 1000 कोटी आले तर एक विनंती आहे ना आमची, पंकजजी एक काम करा, त्यातले सगळ्यात लोवेस्ट जे ठेवीदार असतील, सगळ्यात लोवेस्ट 5000, 10000, 25000, 20000, ते बी त्याला बीड जिल्हा म्हणून नाही, पूर्ण मराठवाड्यातले जे कोणते असतील सगळ्यात कमी ठेवीदार जे आहेत ते 1000 कोटी लोकांना तर देऊन टाका ना। तेवढे पहिल्यांदा तेवढे पैसे देऊन टाका आणि आपण आणि मुख्यमंत्री महोदय आणि मराठवाड्यातले आम्ही सगळेजण यायला तयार आहेत। या बाबतीमध्ये कोणी यायला तयार होणार नाही असं नाही, कारण यांच्या शाखा बंद पडताना जालना मधल्या मंठा आणि परतूर मध्ये तर मला वाटतं यांना झोडून शाखा बंद केलेल्या आहेत लोकांनी बदडून, पण ते आता खालच्या कर्मचाऱ्यांना बदडून हे करून काय होणार? काठ्यानं मारलं
काही जणांवरती गुन्हे सुद्धा दाखल झाले। हा फार म्हणजे विचित्र प्रश्न निर्माण झालेला आहे। म्हणून आपण हे पहिले 1000 कोटी जर गोळा झाले असतील तर ते लगेच रिलीज करून त्या शाखामधले सगळ्यात छोटे जे ठेवीदार आहेत त्यांना तेवढे 1000 कोटी देऊ। याच्यामुळे मुली बाळींचे लग्न अडकले मंत्री महोदय, कुणाच्या संसाराचे सगळं उद्ध्वस्त झालेत, मुलाबाळांच्या फीस देता येणार। आणि जे ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्येष्ठ नागरिकांनी सुद्धा व्याजाच्या हव्यासापोटी किती व्याज द्यावा मंत्री महोदय? 23% व्याज देतो म्हणून फसवणूक केली गेली। 23%। आता 23% व्याज मिळतंय म्हणून इकडल्या बँकेतले काढायचे चालले ज्ञान राधा। आम्ही त्यावेळेस म्हणायचो अरे किधर चले, म्हणले इकडं। मग आम्ही म्हणलं कशामुळे जाता? ते म्हणले हे रतन खत्रीच्या मटक्यापेक्षा सुद्धा भारी आहे, तिकडं जेवढा व्याज मिळत नाही तेवढा रेट मिळतोय। 23.8% आम्ही तुम्हाला व्याज देऊ, अशा प्रकारच्या वल्गना या लोकांनी केल्या। माननीय मंत्री महोदय, ह्याची तेलाची फॅक्टरी गेली, याचं कोणतं दूध होतं, गुड मॉर्निंगची बी बॅड मॉर्निंग झाली, त्याचं वजवाटोळं झालं। परंतु माझी विनंती एकच आहे स्पेसिफिक, की पहिल्यांदा 1000 कोटी रुपये जे लोवेस्ट लोक असतील त्यांना आपण वाटण्यासाठी रिलीज करावं। माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलावं, तेवढे 1000 कोटी रुपये जरी झाले तरी यातला जवळजवळ 30% 40% भार कमी होईल। आणि आपण लवकरात लवकर माननीय मुख्यमंत्री महोदयांशी बोलून केंद्रीय रजिस्ट्रार आणि अमित शहा साहेब यांची लवकरात लवकर बैठक आपण कधी लावणार एवढं सांगा, म्हणजे हे ठेवीदार सगळे सुटतील। सभागृहातल्या सर्व वरिष्ठ सदस्यांच्या भावना लक्षात घेता हा विषय 2 विभागाशी निगडित आहे। एक म्हणजे सहकार विभाग, परंतु दुर्दैवानं मी आधी सांगितल्याप्रमाणे सदर जेवढ्या मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह संस्था आहे ह्या केंद्रीय रजिस्ट्रारच्या अंतर्गत त्या ठिकाणी येतात। तरी देखील ऐका माझं उत्तर ऐकून घ्या। असं असताना देखील तरी आपण निश्चितपणे राज्याकडून त्यांच्यासोबत समन्वय साधू, परंतु या संदर्भात ज्या ज्या तक्रारी त्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्या असतील तर गृह विभाग देखील निश्चितपणे याच्यामध्ये इंटरफेअर करेल आणि सहकार विभाग, गृह विभाग यांची एकत्रित बैठक लावून संबंधित दोषीवर जी कारवाई करणं कायद्याच्या चौकटीत राहून करणं याने शक्य आहे ते निश्चितपणे कारवाई करण्यात येईल। आणि प्रत्येक व्यक्तीला आपण जे सांगितलं की 1000 कोटी रुपये जमा आहेत त्याची माहिती घेतल्या जाईल आणि त्याचं कसं वितरण त्या ठिकाणी ठेवीदारांना करायचं याच्याकरिता आपल्या सर्व सदस्यांचं मार्गदर्शन देखील घेण्यात येईल। आणि अधिवेशन संपायच्या आधी सोळंके साहेब या संदर्भात अर्जुनभाऊ खोतकर यांनी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण मराठवाड्यामध्ये याची व्याप्ती आहे। एक संबंधित सर्व आमदारांची बैठक लावून आपले सर्वांची ह्या ठिकाणी मतं घेऊन त्या ठिकाणी एकत्रितपणे करून सहकार विभाग, गृह विभाग यांची बैठक लावून आपण याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचा प्रयत्न करू।